सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना मैदानात। दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं आंदोलन। संध्याकाळी 5 वाजता शिवतीर्थावर आंदोलन। सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर। सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार त्यांच्यावर सुरू। पत्नी गीतांजली यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव। सोनम वांगचुक यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयामध्ये हलवण्याची केली मागणी। काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबतच्या लोकसभा सचिवालयाचा निर्णय। 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेत आता 13 खासदार। फरार रवींद्र धंगेकर यांचा पोलिसांकडून आजही शोध सुरू। पोलिसांकडून धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू। बिल्डर आत्महत्या प्रकरणात धंगेकरांसह पत्नीवर गुन्हा दाखल। शोधासाठी पुणे पोलिसांची 2 पथकं रवाना। भोंदू खरातवर ईडीचे 3000 पानांचे आरोपपत्र। 42 कोटी 88 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप। आरोपपत्रात खरातच्या पत्नीसह 3घांचा समावेश। पावसामुळे रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य बहरलं। डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे प्रवाहित। लांजा तालुक्यातील खोर निनको आणि निवळीचा धबधबा ओसंडून। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी। अयोध्येमधल्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक तर आणखी 30 जण रडारवर। 8 जणांच्या अटकेनंतर चौकशीची व्याप्ती वाढली। रिलायन्स एनडीए समूहावर सीबीआयची धडक। मुंबई दिल्लीतील 15 ठिकाणी एकाच दरम्यान छापे। 27,337 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याच्या तपासाला वेग। महत्त्वाची कागदपत्र यामध्ये जप्त। इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या दरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू। 4 सैनिक जखमी तर 1 सैनिक अद्याप बेपत्ता। युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता 16 वर। लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये निर्णायक तिसरा वनडे सामना। भारत इंग्लंड मालिका 1-1 बरोबरीत। वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेच्या बाहेर। हर्ष दुबेचा भारतीय संघात समावेश। फिफा विश्वचषकाच्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन भिडणार। मेसीची जादू चालणार की स्पेन बचाव इतिहास रचणार? याकडे क्रीडा विश्वाचे डोळे।